नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे। यामध्ये मी सिद्धोधन दिलीप आंबेगावे सर, माझ्याकडे अगोदर मी मराठी हा विषय शिकवलेला आहे, त्यानंतर आपण आजपासून दिशा उपक्रमामध्ये मी रिझनिंग हा विषय शिकवणार आहे। रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता, जो बुद्धिमत्ता पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि मेरिट मध्ये जाण्यासाठी ह्या विषयावरती आपली चांगल्या पद्धतीने कमांड असली पाहिजे। त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने होईल थोड्या सोप्या भाषेमध्ये रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता शिकण्याचा प्रयत्न करू। तर बघा, आपल्याला आजपासून रिझनिंग करायचे आहे। रिझनिंगचं सांगायचं महत्व म्हटलं तर कंबाईनचा विचार केला तर 20 प्रश्न असतात मॅथ्स आणि रिझनिंगचे, त्यामध्ये 10 प्रश्न मॅथ्सचे असतील आणि 10 प्रश्न बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगचे असतील। सरळ सेवेचा विचार केला तर डिपेंड आहे कोणता पेपर आहे आणि त्या पेपरनुसार बुद्धिमत्तेची विभागणी करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ते म्हणजे काय, आपण काय करतो, कोणत्याही पेपर एक सब्जेक्ट असला, आपल्याला जर समजा पॉलिटी जमा लागला तर आपण पॉलिटीला अतिशय सोपा समजतो। जर समजा एखादा पेपर आपल्याला एखादा विषय सोपा वाटत असेल तर त्यामध्ये आपण सातत्याने एक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे काय, जर एखादा विषय सोपा वाटत असेल तर त्या विषयामध्ये मला आउट ऑफच मार्क पडायला पाहिजेत। जर समजा 15 प्रश्न पॉलिटीचे असतील कंबाईनला तर 15 पैकी मला किमान 14 ते 15 अशा पद्धतीने मार्क पडले पाहिजेत। तसंच काही विद्यार्थ्यांना असे वाटतं की बुद्धिमत्ता सोपी असते, सोपी असेल तर आउट ऑफ पडले पाहिजेत, बरोबर। सोपी आहे म्हणून जर इग्नोर करत किंवा दुर्लक्ष करत असाल किंवा मी नंतर करेन, मी हॉलमध्येच करेन पेपरच्या किंवा मी तेव्हाच बघेन असं करत असाल तर ते आपलं म्हणजे कुठेतरी आपली चुका होणार आहे। त्यामुळे बुद्धिमत्तेकडे आणि मॅथकडे सुद्धा सातत्यानं लक्ष द्या। अगोदर आजची स्थिती सांगायचं झालं तर कंबाईन अगोदर जीएस वरती निघायची, परंतु आता मेरिट इतक्या चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये काय तुम्हाला एकाही विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यातल्या त्यात मॅथ रिझनिंग तर तुम्हाला सातत्यानं दररोज करावंच लागेल। जमत असेल, एक्सपर्ट असाल तरी सुद्धा दररोजच्या दररोज प्रॅक्टिस कराच, कारण की प्रॅक्टिसनंच आहे की नाही तुम्ही 100% असलेलं उत्तर करेक्ट आणणार आहे। त्यामुळे आपण त्या पद्धतीनंच आपण काय करू, रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता सुरू करण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये आपला पहिला आजचा टॉपिक आहे, आपण आजपासून बुद्धिमत्ता घेणार आहे आणि आजचा पहिला टॉपिक आहे ते म्हणजे अक्षर मालिका। त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे नॉर्मल, जे तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल सर्वांना, ती म्हणजे की तुम्हाला किमान 30 पर्यंतचे वर्गपाठ असले पाहिजेत, किमान 10 पर्यंतचे घनपाठ करा, किमान 30 पर्यंतचे पाडेपाठ करा, कारण की जेवढे तुम्ही लवकर म्हणजे पाडेपाठ असेल तेवढे लवकर प्रश्नाचं उत्तर बी सुटून जाईल। कारण की तुम्हाला इथं किती तास जरी दिला आपण क्लासमध्ये आपल्या क्लासमध्ये, पण तुम्ही जेव्हा पेपरच्या हॉलमध्ये किंवा आयोगाचा जो पेपर असतो किंवा जे सरळ सेवेचा मुख्य जो पेपर असतो त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जाऊन टाइम मॅनेजमेंट करावंच लागेल। त्यासाठी सातत्यानं टाइम मॅनेजमेंट सुद्धा करण्याचा प्रयत्न करा। तर बघा मित्रांनो, सामान्य बौद्धिक क्षमता आपण पहिला बघणार आहे। तर बघा, मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, ABC हे अशा प्रकारची एबीसीडी काढायची। ह्या एबीसीडी वर आधारित इथले प्रश्न सुटतात, बरोबर। त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एबीसीडी काढायची, त्याच्यामध्ये अजून आकडेवारी दिलं तर छानच असेल, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 25 आणि 26। बघा, ह्याच्यामध्ये का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे, म्हणजे ह्याच्यावरून एकाने काढायच्या प्रश्नाचे उत्तर, बरोबर। अगोदर तुम्हाला माहित असेलच, तुम्हाला उत्तर आलं बी असेल तर बघा पहिला प्रश्न सोडवतो, नंतर मी तुम्हाला पण टाइम देईन। बघा इथं काय, इथं BEAG कसं आलंय किंवा BDGCI कसं आलंय, FIEK कसं आलंय, ह्याच्यावरून नाही सोडायचं आहे, पहिले अक्षर शोधत जायचे आहे। कसं, जसं की बघा B च्या नंतर DI, D च्या नंतर FI, तर ह्याच्या नंतर इथं काय आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय होणार आहे ते शोधायचं, बरोबर। तर बघा B इथं आहे, B च्या नंतर DI म्हणजे इथलं एक सोडलंय, नंतर एक आणि FI म्हणजे इथलं E सोडलंय, त्याच्यानंतर FI म्हणजे आपल्याला काय सोडायचं, इथलं G सोडायचं आहे, नंतर काय येईल इथं मग H, बरोबर, काय येईल H। त्याच्यानंतर बघा E हा इथं, E च्या नंतर इथला दुसरा बघायचा EG, त्याच्यानंतर I, इथं I आहे, त्याच्यानंतर मग मी काय सोडू इथलं J, म्हणजे काय येईल इथं HK। ओके, कुठे HK आहे 100% माहित आहे, HK उतरणार आहे, जिथं HK नाही त्याला कॅन्सल करा। इथं HM आहे, इथं HG आहे, हे दोन तर ऑलरेडीच इलिमिनेट झाले,
राहिला कुठं मग ह्या दोघातला. आता पुढचं बघा तशाच पद्धतीनं ए आहे नंतर सी आहे म्हणजे बी सोडलंय एक सोडलंय, त्यानंतर ई आहे म्हणजे एक सोडलंय, त्याच्यानंतर ईच्या नंतर मी काय सोडू एफ सोडू म्हणजे काय इथं जी. इथं कुठं आहे मग आता जी बघा एच के जी आहे, इथं आय आहे म्हणजे त्यामुळे हा काय झाला इलिमिनेट झाला. मग उत्तर काय आलं याचं एच के जी एम. समजलं का तुम्हाला? सगळेच काढत बसायची काय गरज नाही, इलिमिनेट करता आलं तर लवकरात लवकर सेकंदामध्ये 5 ते 7 सेकंदामध्ये येऊन जातं. फक्त करायचं काय इथं ह्यांचा संबंध बघायचा नाही, बी ई ए जी चा संबंध कसा बघायचा नाही. या बी पासून डी कसं आलं, डी पासून एफ कसं आलं आणि एफ पासून पुढचं अक्षर कसं येणार आहे समजलं. त्याच्यानंतर ई पासून जी कसं आलं, जी पासून आय कसं आलं, आय पासून पुढचं अक्षर काय येणार आहे, हे अशा पद्धतीनं सोडव जायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला टाइम असल्यामुळे आपल्याला टाइमाच्या मध्ये सोडवायचं असल्यामुळे इलिमिनेट करता येते का बघायचं, स्मार्ट स्टडी करायची आहे, बिनकामाचं हार्डवर्क करत बसायचं नाही. मला माहित आहे 100% तुम्ही उत्तर शेवटला हेच काढणार आहे, पण ऑलरेडी जर समजा आपल्याला एच के भेटलं तर इथं एच जी आहे, इथं एच एम आहे, उत्तर एच केच येणार आहे. त्याला डायरेक्ट बाजूला करा ना तिसऱ्या पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायाला. समजलं का तुम्हाला काय म्हटलं मी? त्यामुळे याचं उत्तर काय आलं मग 2 नंबरच. ओके, हे अशा पद्धतीनं आपण सोडू. त्याच्यानंतर मग तुम्ही पण सोडवायच्या पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला 1 मिनिट देऊ आपण त्या पद्धतीनं सोडवा. एक्स पासून क्यू, क्यू पासून के आणि एफ, एफ च्या पुढे काय येणार हे शोधायचं आपल्याला. एक्स इथं बघा एक्स पासून काय काय आलंय इथं क्यू आलंय 1 2 3 4 5 6 किती सोडलंय 6 सोडले. ओके, क्यू पासून पुढे के आहे म्हणजे क्यू इथं आहे 1 2 3 4 5 म्हणजे किती सोडलं 5 सोडलं. त्याच्यानंतर काय पुढे एफ आहे के पासून 1 2 3 4 किती सोडलं 4. तसा काय इथं 6 सोडले, इथं 5 सोडले, इथं किती सोडले 4 सोडले. तर आता किती सोडवायचे मग आपल्याला 3 सोडायचे. एफ पासून 3 येत इथं एफ आहे बरोबर 1 2 3 हे 3 सोडलं. आला काय उत्तर मग बी. काय येणार आहे उत्तर बी, ऑप्शन नंबर 2. समजलं का गोष्ट? फक्त बघायचे किती आकडे सोडले. इथं 6 सोडू शकतं, इथं 5 सोडू शकतं किंवा कधी 3 सोडू शकतं. आता इकडं मायनस केल्या सारखा इकडं कधी कधी तुम्हाला काय अशा पद्धतीनं प्लस केलेला असतं, पुढे प्लस करतं मायनस करतं किंवा सेम आकडा असतो 6 सोडल्याचा आकडा असतो 3 सोडल्याचा आकडा असतो. डिपेंड आहे प्रश्न कसा आहे आणि त्या पद्धतीने उत्तर येणार आहे. ओके समजलं? ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. ओके सोडवा, 1 मिनिट देऊ तुम्हाला. चला बघा पुढचा प्रश्न बघा काय आपल्याला इथं डीएफ कसं आलंय जी जे के एम हे नाही. आपल्याला ह्या प्रश्नाची नाही जाई कोणत्या येणार हे उत्तर काढायचे आहे. बघा डी जी आहे म्हणजे इथं डी आहे इथं जी आहे किती सोडलं इथं 2 सोडलं. जीच्या नंतर काय इथं के पहिले आकडे घ्यायचे दोन्हीतले सगळे आकडले का नाही सगळ्या शब्दातले पहिले आकडे घ्यायचे अक्षर घ्यायचे. तर इथं डी आहे 2 सोडलं जी आलं. जीच्या नंतर इथं परत बघा 3 सोडलं इथं आणि किती आलं के आलं. त्याच्यानंतर केच्या नंतर काय इथं एन आहे म्हणजे इथं काय केलं परत 2 सोडलं. इथं किती सोडलंय 2 सोडलं. त्याच्यानंतर काय आलं एन आलं. एनच्या पुढे का नाही परत किती सोडले 3 सोडले. म्हणजेच काय 2 3 2 3 2 3 असं सोडायचे. म्हणजे साहजिक आहे इथं 2 सोडले इथं 3 सोडले, इथं 2 सोडले इथं 3 सोडले. मग मी इथं किती सोडू आता 2 सोडलं. इथं काय येणार आहे मग यू. यू कुठं आहे यू कुठं आहे इथं बघा 100% यू येणार आहे. इथं आहे का नाही यू इथं पण आहे. इथं एक्स आहे म्हणजे हे कॅन्सल झाला. इथं वाय आहे म्हणून हे कॅन्सल झाला. आपल्याला पाहिजे काय फक्त यू पाहिजे. त्यानंतर दुसरं बघा इथून एफ पासून जे. ओके एफ पासून जे एफ कुठं आहे इथं आहे. जे कसं आलंय 2 सोडले पहिल्यांदा नाही 3 सोडले. किती सोडलंय जी एच आय पहिल्यांदा किती सोडलंय 3 सोडलं. त्याच्यानंतर यम जे कुठं इथं आहे किती सोडलं 2 3 सोडलं अगोदर नंतर 2 सोडलं. त्याच्यानंतर क्यू कुठं कशापासून यम पासून ना क्यू सोडलं. एम पासून 3 सोडलं किती आलं क्यू आलं. क्यू पासून किती सोडायचे आता 2 सोडलं. टी आलं. आता इथून किती सोडू मी 3 सोडलं. मग काय येईल एक्स म्हणजे काय इथं यू एक्स. कुठं आहे यू एक्स इथं बघा 3 नंबरचा पर्याय. किती नंबरचा पर्याय आला 3 नंबरचा पर्याय आला. समज आले का? सोडायचं कसं आहे पहिले अक्षर घ्यायचे तर पहिले अक्षर कसे संबंधित ह्याचे नंतर याच्या पुढचं ते सोडवायचं त्याचं पुढचं उत्तर यू येईल. त्याच्यानंतर पुढचं एफ कसं आलं एम कसं आलं क्यू कसं आलं टी कसं आलं त्याच्या पुढे काय येईल मग एक्स आलं. हे कसं उत्तर आहे 2 सोडलं 3 सोडलं 2 सोडलं 3 सोडलं 2 सोडलं 3 सोडलं असं येणार आहे. आणि खाली कसं दुसरी सिरीज कसं सुरुवात आहे 3 सोडलं 2 सोडलं 3 सोडलं 2 सोडलं अशा पद्धतीने काय होणार आहे ही सिरीज सुरू होणार आहे. समजलं? ओके पुढचा प्रश्न बघा सोपा आहे असं वाटते बालवाडीत बसल्यासारखं बरोबर. सोडवा 1 मिनिट टाइम देऊ. झालं बघा उत्तर काय आलं डब्ल्यू. ओके बघा
कसं येते बघा आता. इथं बी नंतर आय कसं आलंय, आय नंतर पी कसं आलं, पीच्या नंतर प्रश्नचिन्ह आहे म्हणजे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर येणार आहे एक गोष्ट, आणि त्यानंतर डी आहे. बी पासून काय आय आहे बघा, बी इथं आहे 1 2 3 4 5 6 किती सोडलं 6 सोडलं. त्याच्यानंतर काय आलं आय आलं, आयच्या नंतर पी आहे 1 2 3 4 5 6 किती सोडलं 6 सोडलं. त्यानंतर काय आलं पी आलं बरोबर. पीच्या नंतर आता किती सोडू मी परत 6 1 2 3 4 5 6 किती सोडू 6. इतर काय येणार आहे मग डब्ल्यू, काय येणार आहे उत्तर डब्ल्यू. आणि ते श्रृंखला बरोबर बसते का बघा. डब्ल्यू च्या नंतर परत 6 सोडून बघा काय आलंय 1 2 3 4 5 6 सोडलं. डी आहे का नाही पुढे ओके. नंतर झेडच्या नंतर परत एबीसीडी सुरू होते आहे समज आलं का. नंतर 6 सोडलं परत काय आलं मग डी आलं, त्यामुळे उत्तर काय येणार याचं डब्ल्यू. ओके फक्त बघायचे आकडा कोणता आहे अतिशय. फक्त ह्याला काय लागतं माहिती आहे का, रिझनिंग काय का नाही सोपी असते. रिझनिंगला फक्त लागते काय, आपण सातत्यानं दररोज किमान 1.5 ते 2 तास काय केलं पाहिजे प्रॅक्टिस केलं पाहिजे. किमान दररोज 1.5 ते 2 तास. सात आपले पोलीस भरती विद्यार्थी दिवसभराच्यातच पण राहतात बरोबर. मॅथ रिझनिंग बी मॅथ बी करा, मराठी बी करायची आहे आणि जीएस बी करायची आहे. फक्त मॅथ रिझनिंगच 25 पैकी 25 रिझनिंग मध्ये 25 पडले, मॅथ मध्ये 25 पडले, 50 झाले तरी रिझल्ट येत नाही. सगळीकडे जाऊन किमान आपल्याला 90+ मार्क घ्यायचे तर 100 पडले तर अतिशय उत्तम. आणि निगेटिव्ह मार्किंग पोलीस भरतीला नसल्यामुळे 100 पैकी 100 मार्क घेणारे अनेक विद्यार्थी असतात. समज आले का. तेवढ्या लेवलचा अभ्यास तुमचा पण झाला पाहिजे. ओके पुढचा प्रश्न बघा कोणता आहे या 1 मिनिट. उत्तर काय येणार आहे हा GH का FH. ओके बघा इथं बघायचं पहिलं इथं आहे, त्याच्यानंतर इथला ओके, त्याच्यानंतरच इथलं ए बी असं बघा ए बी सी आहे, त्याच्यानंतर काय डी आहे, त्याच्यानंतर काय ई आहे, त्याच्यानंतर ऑलरेडी तुम्हाला एफ दिलेला आहे. पहिल्या श्रृंखलेची लाईन जी आहे का नाही ते दिलेली आहे. ओके दुसरा भाग आहे इथं ए आहे ओके, त्याच्यानंतर बी आहे, त्यानंतर सी आहे, त्याच्यानंतर डी आहे, त्याच्यानंतर ई आहे, त्याच्यानंतर काय येईल मग एफ. ऑलरेडी एफ आहे, दुसरा एफ आला. ओके इथलं प्रश्नचिन्ह भेटलं आपल्याला. नंतरच बघा सी आहे, त्याच्यानंतर डी आहे, त्यानंतर ई आहे, त्याच्यानंतर जी जीत आहे जो का जीत आहे त्याच्या जीच्या नंतर काय येणार आहे इथं याच. ओके आपल्याला 2 प्रश्नचिन्ह काय भेटलं एफ एच. ऑप्शन कुठला आहे ऑप्शन नंबर 3. समजल्याचं उत्तर कसं आलं एफ एच. ओके समजलं कसं आलं या ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न सोडा परत 1 मिनिट झालं. काल उत्तर बघा पहिला पकडा आर, त्याच्यानंतर इथे उलट जायचं ना म्हणजे पुढे जायचं समोर जायचं आर यस, यस नंतर टी, टीच्या नंतर यूच्या नंतर व्हीच्या नंतर म्हणजे येईल काय मग काहीच गरज नाही दुसऱ्याकडे बसायची, इलिमिनेट होतात लगेच बरोबर का. कारण की जर दिलंच असेल तिथं तिसरा काढायची काय गरज आहे का. आपल्याला डब्ल्यू पासूनच आहे का नाही पुढची श्रृंखला तयार होणार आहे. साहजिक आहे इथं काय एफ आहे, इथं एक्स आहे, इथं झेड आहे, त्यामुळे तिन्ही काय झाले इलिमिनेट झाले, त्यामुळे उत्तर काय आलं डायरेक्ट 1 नंबरचं. समजलं. तरी आपण काय करू आपल्याला समजण्यासाठी काढू आपण. ए च्या नंतर बी आहे, बी च्या नंतर सी, सी च्या नंतर डी, डी च्या नंतर ई च्या नंतर काय येईल मग एफ. ओके त्यानंतर झेड आहे, उलट जायचं आहे वाय, वाय च्या नंतर एक्स, एक्स च्या नंतर डब्ल्यू, डब्ल्यू च्या नंतर व्ही, व्ही च्या नंतर काय येईल यू. म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला डब्ल्यू एफ यू. समजलं या. इलिमिनेट करता आलं पाहिजे बरं ते लवकर, त्यामुळे 4च्या 4 उत्तर काढत बसायचं नाही, घरी आली काढायचं आपल्या. ओके ठीक आहे समजलं. पुढचा प्रश्न बघा सोपा आहे बेसिक आहे, हे घ्या सोडवा. आलं उत्तर किती नंबरचं सोपा आहे. बी पासून एच कसं आलं, एच पासून एन कसं, एन पासून पुढे काय येणार आहे प्रश्न इथं प्रश्नचिन्ह जागी. ओके बघा बी आणि एच कसा संबंध आहे बघा. बी इथं आहे, एच इथं आहे, 1 2 3 4 5 किती सोडलंय 5. याच्या नंतर काय एन आहे, 1 2 3 4 5 किती सोडलं 5. आता मी किती सोडू इथं 5, 1 2 3 4 5. ओके मग काय येईल इथं टी. काय येणार आहे इथं टी बरोबर. टी कुठं आहे, टी कुठं आहे बघा, हे कट झालं, हे कट झालं, हे कट झालं.
उत्तर काय आलं ऑप्शन नंबर 3. तरी आपण सोडवणारच आहे, इलिमिनेट तर झालेच, ते उत्तर तर भेटलंच तुम्हाला, तरी सुद्धा आपण सोडणार आहे. पुढचं बघा, ई पासून के, ई पासून के कुठं आहे, इथं आहे. 1 2 3 4 5, परत किती सोडायचे आहे, 5 सोडायचे आहे. केच्या नंतर एन, केच्या नंतर किती आहे, केच्या नंतर क्यू आहे. ओके, क्यूच्या नंतर 1 2 3 4 5, किती सोडले, 5. म्हणजे साहजिक आपल्याला परत किती सोडायचे, मग 5 सोडायचे आहे. 1 2 3 4 5, 5 सोडलं, उत्तर काय येणार आहे, डब्ल्यू. म्हणजे उत्तर काय भेटलं आपल्याला, टी आणि डब्ल्यू, ऑप्शन नंबर 3. समजलं. इलिमिनेट केल्यानंतर तर आपल्याला सेकंदात 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तर येऊन गेलं होतं. ओके, ठीक आहे. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सोडवा. आलं, किती आलं, बरा बघा. बी पासून ई, ई पासून आय, आय पासून एन पर्यंत प्रश्नचिन्ह जागी काय, बी पासून एन किती सोडलंय, 2. ई च्या नंतर आय, आय म्हणजे किती सोडलं इथं, 3. आय च्या नंतर काय, एन आय म्हणजे किती सोडलं इथं, 4. आता मी किती सोडायला पाहिजे यांच्या पुढे, 1 2 3 4 5, किती सोडायचे आहे, 5. 5 सोडल्यानंतर उत्तर काय येणार आहे, मग ऑप्शन नंबर 3, म्हणजेच काय, टी. सोडायचं उत्तर कसं आहे, 2 सोडलं, 3 सोडलं, 4 सोडलं, 5 सोडलं, बरोबर, अशा पद्धतीनं. त्यामुळे ऑप्शन नंबर किती आला, 3. ओके, पुढचा. खालील प्रश्नामध्ये प्रश्नाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सोडवा. तुम्ही एका पेजवर काढून ठेवलं तरी चालतं, तुमचं काय नाही, त्याच्यावरच गोल फिरवायचं. मला इथं प्रत्येक वेळेला काढावं लागत आहे. काय आलं उत्तर, 3 नंबर का 2 नंबर, 3 नंबर. सी पासून एफ किती सोडलेला आहे, 2. एफ पासून आय, आय ना, किती सोडलेला आहे, 2. आता आय पासून मी किती सोडायला पाहिजे, 2. हे किती, जे के आलं तर काय आलं, एल आलं. एल कुठं आहे, एल इथं आहे, दुसरी कुठे एल आहे का, त्यामुळं तिन्हीच्या तिन्ही काय झाले, कॅन्सल झाले. उत्तर काय भेटलं आपल्याला, 3 नंबरच. समजलं का, एक भेटलं, दुसरीकडे जर एल राहिलं असतं तर आपण काय केलं असतं, पुढे त्याला शोधत बसला असतं, पुढचं कसं येणार आहे उत्तर, बरोबर. ऑलरेडी एकाच ठिकाणी एल दिलेला आहे आणि आपली उत्तरच एल पासून सुरुवात होणार आहे, तर एकाच पर्यायामध्ये एल आहे ना, त्यामुळे बाकीचे काय झाले, इलिमिनेट झाले. तरी सुद्धा आपण करणारच आहे पुढचं बघा. जी पासून काय, जे ना, जी पासून जे, इथं जे आहे किती सोडलंय, 2. जेच्या पुढे काय, यम आहे, किती सोडला, परत 2 सोडलं. यमच्या पुढे मी किती सोडू, एन ओ सोडलं, काय आलं मग, पी. ओके, पुढचा. के पासून एन, के पासून किती, के इथं आहे, किती सोडलंय, 2. एन पासून क्यू किती सोडलंय, 2. क्यू पासून किती सोडू मी, 2. उत्तर काय येईल मग, टी. ऑप्शन नंबर किती आला, 3ऱ्या नंबरचा, एल पी टी. फक्त सगळ्या पर्यायामध्ये काय, म्हणजे सगळ्या शृंखलेमध्ये काय केलेलं आहे, 2 2 2 2 सोडलेलं आहे. ओके, अक्षर किती सोडले त्याच्यावर, ते किती सोडू शकतात, 2 सोडू शकतात, 3 सोडू शकतात, किंवा 6 5 4 3 2 1 असं येऊ शकतं, किंवा असं करू शकतं 1 2 3 4 5 6 असंही सोडू शकतं. समजलं का, डिपेंड फक्त आपल्याला तेच समजायचे आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न सोडवा. काय येणार आहे उत्तर, बघा तशाच पद्धतीचं आहे जे अगोदरच होतं. पी पासून यस, यस पासून व्ही, पी कुठं आहे, इथं आहे, किती सोडले, 2. यस पासून व्ही किती सोडले, 2. तर 2 व्ही पासून 2 सोडायचे ना मला, बरोबर, 2 सोडलं, काय आलं, वाय. वाय येणार आहे माझं उत्तर, बरोबर. इथं इलिमिनेट करताना हे कट झाला, हे कट झाला, आपल्याला दोघात शोधायचे उत्तर काय येणार आहे, बरोबर. आता बघा पुढचं, ओ पासून आर, ओ पासून इथं ओ आहे, इथं पी क्यू सोडलं, म्हणजे किती सोडलं, 2. आर पासून व्ही, सॉरी आर पासून यू आहे, आर पासून 2 सोडलं, बरोबर. यू पासून मी किती सोडू, अजून 2 सोडलं, एक्स आलं, वाय एक्स. आता वाय एक्स झेड येणार आहे किंवा वाय झेड एक्स येणार आहे दोन्हीपैकी, परंतु उत्तर आपल्याला दुसऱ्या नंबरचं काय भेटलं, एक्स भेटलं, इथं काय झेड आहे, त्यामुळे हा काय झाला, एलिमिनेट झाला. उत्तर काय आलं मग, 3 नंबरचं. समजलं का, साधं सोपं आहे, इलिमिनेट करत चला, उत्तर येऊन जातं. 7 ते 8 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर जमलंच पाहिजे, जमतच. सोपं आहे, फक्त शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः जरी केलात तरी होऊन जातं ते.
पुढचा प्रश्न आहे, तिसरा का दुसरा? तिसरा म्हणत आहेत ते सर. कोणतरी पहिला म्हटलं बघा. वाय आहे उलट आहे. वाय पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून टी, टी पासून पी, पी पासून के. इथं बघा वाय डब्ल्यू याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1 चा. डब्ल्यू डब्ल्यू पासून टी पर्यंत आहे, कितीचा फरक आहे? 2 चा. टी पासून पी कितीचा फरक आहे? 3 चा. पी पासून के कितीचा फरक आहे? 1 2 3 4 चा. साहजिक आहे कितीचा फरक घेऊ मी आता? 5 चा. 1 2 3 4 5 कितीचा फरक घेऊ? 5. बरोबर. काय आलं मग? ई. ऑप्शन नंबर किती आहे? दुसरा. समजलं का? काय मी आता सांगितलं होतं 1 2 3 4 5 असा फरक देऊ शकतं, 6 5 4 3 2 1 असाही फरक देऊ शकतं. इथं काय केलंय? 1 2 3 4 5 अशा पद्धतीने फरक दिलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न. हे लिहायची पण गरज नाही मुळात, ह्याला डायरेक्ट सोडवायचे आहे. ओके. तरी तुमच्या पुढे असलं पाहिजे. इथं बघा, इथे ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. त्या पुढे काय येणार आहे? इथं ए आहे, त्यानंतर बी आहे, बीच्या नंतर काय? सी आहे, सीच्या नंतर इथं काय मग? डी. बरोबर. सी आहे इथं, सीच्या नंतर काय? डी आहे, डीच्या नंतर काय? ई आहे, ईच्या नंतर काय येतं? एफ. डी एफ, डी एफ, डी एफ सगळीकडेच आहे. ओके. इलिमिनेट होत नाही. त्यानंतर बघा एफ आहे इथं, एफच्या नंतर काय? जी. एफ, एफच्या नंतर जी, जीच्या नंतर एच, एचच्या नंतर काय लिहितं? आय. डी एफ आय, डी एफ आय, डी एफ आय हा कॅन्सल झाला. इथं डी एफ एल आहे. ओके. त्यानंतर डी एफ आय, डी एफ आय सगळीकडेच आहे. त्यानंतर बघा इथं जे के यल, यलच्या नंतर काय लिहितं? यम. ओके. त्याच्यानंतर आहे ओ पी क्यू आणि आर. म्हणजेच काय येणार उत्तर? डी एफ आय एम आर. कुठं आहे? ऑप्शन नंबर तिसरा. समजलं? काय नाही केलं, फक्त ए बी सी डी त्या पुढचे आकडे काय केलेला आहे? घेतलेला आहे. मग ऑप्शन नंबर किती आला? 3 नंबरचा डी एफ आय एम आर. ओके. ठीक आहे. पुढचा सोडवा आता. इथं एबीसीडी जमणार नाहीये, इथं ह्यालाच बघायचे आहे. ओके. सोडवा. ओके. बघा काय आलं उत्तर? हा पहिला. ओके. बघा काय ते पहिला येतं का दुसरा येतं? बघा इथं पी आहे, हे दिसत नाही, हे पी आहे, नंतर डब्ल्यू आहे. पी आणि डब्ल्यू चा संबंध कसा आहे? इथं पी आहे बघा इथं. आता इथं एबीसीडी अल्फाबेट ते काढायचं नाही आपल्याला. इथं दिलेलं याच्यामध्येच बघा 4 चा फरक आहे. कितीचा फरक आहे? त्याच्यानंतर काय आलं? डब्ल्यू आलं. डब्ल्यूच्या नंतर मी परत किती घेईन? 4 चा फरक घेईन. अजून कितीचा फरक घेईन? 4 चा. साहजिक काय भेटलं मला? ओ भेटलं. बरोबर. आता ओ भेटलं तर ह्या काय झाला? एलिमिनेट झाला. ओके. दुसरं बघा आता झेड आहे. झेड कुठं आहे? इथं इथं आहे. त्यानंतर काय आलं? ओ आलं. त्याच्यानंतर झेडच्या नंतर ओ आलं ना. ओच्या नंतर एकाने काय येणार आहे? ओके. झेड ओ आलं. ओच्या नंतर एकाने इथं 3 सोडलंय. इथं काय केलं माहिती आहे का? इथं 2 सोडलंय. किती सोडलंय? 2 सोडले. म्हणजे काय लिहितं? एफ येईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर एफच्या पुढे का नाही इथं बघा एफ आला, त्याच्या पुढे काय आलंय? 1 सोडलं. इथं इथं 3 सोडलं, इथं 2 सोडलंय, इथं किती सोडलं? 1 सोडलं. म्हणजे काय आलं? ओ एफ एल. समज आलं का मी काय म्हणताय तुम्हाला? ओ एफ इथं येईल ना, एफ येईल ना. त्याच्यानंतर पुढचा पर्याय बघा पी आहे. इथं पी आहे, इथं आहे. एच पासून काय आलं? बी आलं. एच बी कुठं आहे? इथं एच आहे. 1 सोडलं इथं, म्हणजे डायरेक्ट पुढचा आहे. बीच्या नंतर काय केलं मग आता? इथं डब्ल्यू, इथं 1 सोडायचं आपल्याला. इथं काय केलंय? 1ही सोडलं नाही. म्हणजे अगोदर काय केलं माहिती आहे? वरची लाईन एकाने 4 ची आहे, 4 सोडलं, 4 सोडलं. नंतर काय केलं माहिती आहे का? 3 2 आणि असं आणले. नंतर काय केलं? सोडलं नाही. 0 1 2 असं केलेलं आहे. समज आले का काय म्हटलं मी? बघा आता एच पासून बी, इथं एच बी लगेच आहे इथं. बरोबर. बीच्या नंतर आपल्याला सोडायचं आहे 1. बरोबर. किती सोडायचं आहे? 1. इथं बी येतं, इथं एन आहे. 1 सोडलं. काय आलं इथं? डब्ल्यू. इथं ओ अगोदर झालं, इथं काय आलं? डब्ल्यू. त्यामुळं हा कट झाला. ऑप्शन नंबर किती आला? दुसरा. कसं आले कळलं का तुम्हाला? इथं बघा परत एकदा हे करतो. कसं पुसतात हे सर? ओके. बघा पी पासून आहे का नाही डब्ल्यू, डब्ल्यू पासून प्रश्नचिन्ह काय येणार आहे आणि प्रश्नाच्या जागेवरून यस कसा आला? येतं बघा.
पी पासून एकाने इथं 4 सोडलेला आहे, बरोबर. मग काय आलं, 4 सोडलं, ए एच बी एन सोडलं, काय आलं, डब्ल्यू आलं. ओके, साहजिक आहे, डब्ल्यू आलं नाही तर, बरोबर. त्यानंतर आता डब्ल्यूच्या पुढे एकाने किती सोडायचे आपल्याला, परत 4 सोडायचे आहे. 1 2 3 4, 4 सोडलं, काय भेटलं आपल्याला पुढे, ओ. साहजिक आहे, ओ पासून सुरुवात होणार आहे, तर हा काय झाला, कट झाला, हा काय झाला, कट झाला. ओके, आता बघा या दोघांमध्ये उत्तर असणार आहे. पुढे काय केलंय, दुसरी लाईन बघा, झड पासून ओ, झड कुठं आहे, इथं आहे, इथं किती सोडले, 3, बरोबर. आणि ओच्या नंतर एकाने पुढे किती सोडले, इथं 2, बरोबर. किती सोडले, 2. ओ एफ आला नाही इथं, बरोबर, त्यामुळं 2 सोडलं. त्याच्या नंतर एकाने मला तिसरं लाईन बघायचं आहे, एच पासून बी, इथं सोडलं नाही काही बी, डायरेक्ट पुढचा घेतलाय आकडा, बरोबर. बीच्या नंतर इथं जर समजा काही सोडलं नाही, 0 सोडले, बीच्या नंतर पुढचा आकडा कोणता येणार आहे, बीच्या पुढे 1 सोडा, काय भेटलं आपल्याला, डब्ल्यू. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ओ एफ डब्ल्यू. आणि हे कसं करायचे आहे, पुढच्या ठिकाणी. समजलं, इथं जर 2 झाला, इथं काय डब्ल्यू आलं, डब्ल्यूच्या पुढे बघा इथं 2 सोडलो, काय भेटलं ना, सी भेटलं. इथं आहे का ऑलरेडी सी, समजलंय का, तशा पद्धतीने करायचं. काय केलंय, पहिली लाईन काय सुरुवात आहे, 4 4 आणि 4 पहिल्या लाईन. दुसरं कसं केलंय, 3 2 1, आणि नंतर काय केलंय, 0 1 2, अशा पद्धतीने सोडलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे, मग दुसऱ्या नंबरचा पर्याय ओ एफ डब्ल्यू. ओके, ठीक आहे. पुढचा बघा, सोडवा आहे, काल उत्तर कसं, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ओके, इथं टी आहे, कसं आलं रे, हा बी, बीच्या नंतर, बीच्या नंतर काय, बी ए नंतर जी एफ ई, नंतर एन एम एल के आहे, इथं बघा एन एम एल के. पण किती सोडून द्यायचे, इथं इथं 2 सोडला, नंतर 2, इथं किती सोडले, 3 सोडले. इथं आता मी इथं किती सोडू, कुठं पासून सोडायचं मला, हे एन एम इथून किती सोडू, 1 2 3 4, म्हणजे किती पासून सुरुवात होणार आहे, एस टी यू व्ही डब्ल्यू इथपर्यंत, बरोबर का. बघा एस टी यू व्ही डब्ल्यू, फक्त काय केलंय, उलट बाजू केलेला आहे. समजलं का काय म्हटलं मी, बघा अगोदर बी ए केलेला आहे, नंतर 2 सोडले, आणि इथं बघा जीई एफ, इथं इथली जी उलट बाजू आहे ती इथं सरळ घेतलंय, समजलं. त्याच्यानंतर परत किती सोडा, 3 सोडा, आणि काय केलंय, के एन एम एल के, इथं बघा एन एम एल के, बरोबर. त्याच्यानंतर किती सोडलायचं आहे, 4 सोडलं. त्याच्यानंतर कुठून पकडायचं, मग यस पासून पकडा, एस टी यू व्ही डब्ल्यू आहे का, इथं एस टी यू व्ही डब्ल्यू. ही जी उलट बाजू आहे इथं काय केलेलं आहे, फक्त सरळ घेतलेला आहे. समजलं का काय केलंय. ओके, पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हा जागी योग्य पर्याय निवडा. ईच्या नंतर काय, एफ, एफच्या नंतर काय, इथं काही सोडलंय का, इथं नाही. त्याच्यानंतर याच किती काय सोडलंय, इथं 1 सोडलंय, बरोबर. याच्या नंतर मी किती सोडू, मग आता 0 1 आहे म्हणजे किती सोडू, 2. याच्या नंतर 2 सोडलं, काय येईल, के येईल. के कुठं आहे, के कुठं आहे, इथं के आहे. दुसरीकडे कुठं के आहे का, इथं के आहे का, इथं के आहे का. हे कसं उत्तर आलं, मग डायरेक्ट इलिमिनेट करून, बाकीचं सोडवायची गरज सुद्धा नाही. फक्त काय, ई पासून एफ 0 एकही सोडलेला नाही. एफ पासून एफ किती सोडले, फक्त मधलं जी सोडले. जी पासून मी इथं 0 सोडलं, इथं 1 सोडलंय, इथं किती सोडू, मग मी इथं 2 सोडलं. जी पासून बघा इथं याच पासून आहे का, किती सोडू, 2 सोडलं, हे 2 सोडलं. काय येणार उत्तर, मला इथं 2 सोडलंय, काय आलं, के भेटलं. आपल्याला दुसरं शोधायची गरज आहे का, कारण की ऑलरेडी उत्तर आहे का पर्यायामध्ये आपल्याला के शोधायचे आहे. जर समजा एका ठिकाणी के डबल ठिकाणी राहिलं असतं, 2 ठिकाणी आपण ते केलं असतं. इथं फक्त एका ठिकाणीच के आहे, हे बाकीचे काय झाले, इलिमिनेट झाले. त्यामुळे उत्तर काय आलं, मग ऑप्शन नंबर 2. समजलं का, या बाकीचं करत बसायची गरजच नाही. ओके, पुढचा प्रश्न बघा, बघा बी पासून किती सोडत आहे मधी, बी पासून इथं बघा डी आहे, म्हणजे इथं किती सोडलं, 1 झालं. डीच्या नंतर काय आलं, एफ आलं ना, म्हणजे किती सोडलंय, परत 1 सोडलं. एफच्या नंतर आता किती सोडायचं मला, मग
एकच सोडायचं कारण की सगळ्या इथं बी एक सोडलं इथे एक सोडलं म्हणजे मी इथं किती सोडेन एक. मग काय भेटेल मला एच. एच कुठं आहे एच इथं नाही बरोबर एच इथं नाही आहे कोणत्या ठिकाणी दोन ठिकाणी म्हणजे 2 किंवा 3 याच्यापैकी एक पर्याय येणार आहे. पुढचं बघा झेड पासून वाय झेड वाय एक्स एक्स नंतर काय येईल मग इथं डब्ल्यू एच डब्ल्यू एच डब्ल्यू एच डब्ल्यू एच यू आय बरोबर पाहिजे का आपल्याला एच डब्ल्यू. त्यामुळे हा काय झाला इलिमिनेट झाला. त्यामुळे काय आलं मग उत्तर एच डब्ल्यू जी. समजलं का. सगळे काढत बसायचं नाही तुम्ही टॅलेंटेडच आहात आणि ते टॅलेंट आपल्या फक्त घरातच दाखवायचं. आयोगाच्या हॉलमध्ये किंवा पेपरमध्ये ते टॅलेंट पण दाखवायचं नाही. जेवढं लवकरात लवकर सोडवता येतंय जेवढं सेकंदाच्या आत 10 सेकंदाच्या किंवा 7 सेकंदाच्या आत सोडवता येतंय ते तुम्हाला फायदेशीर असेल मेरिट मध्ये बसण्यासाठी. तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचं आहे का. तज्ञ लोक पीएचडी केलेले भरपूर आहेत ते आपलं टॅलेंट पण दाखवतात आणि त्यांनी नवीन नवीन शोध लावतात. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या दिलेल्या वेळेमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न काय करायचे तर कव्हर करायचे तर जेवढं होईल तेवढ्या प्रमाणामध्ये लवकरात लवकर आपलं प्रश्नाचं उत्तर कसं येईल याची काळजी घ्यायची आहे. आज आपण एवढेच प्रश्न करू उद्या भेटू तोपर्यंत धन्यवाद.